अगं बाई जान्हवी, टक्कल आहे का ग याला? श्री, अरे बारीक टक्कल आहे असं वाटतंय ना? सरुमावशी, अगं थोडेसे केस विरळ आहेत, त्याला टक्कल नाही म्हणत. आणि वयोमानानुसार होतं एवढं. नाही नाही, पांढरे केस असतील ना तर ठीक आहे, पण टक्कल नको रे श्री. सरुमावशी, अहो नाही, असं काही वाटत नाहीये टक्कल वगैरे. हा, आणि बाकी सगळं चांगलं आहे बघ ना. हा, एवढं काही चांगलं नाहीये हा श्री. अगं पण त्यांनी सुद्धा इंटरेस्ट दाखवलाय. मग त्याने काय होतंय? पण बाकी तसं चांगलं वाटतंय ना रे श्री. तेच तर मी म्हणतोय, ते चांगलं आहे. आपण पुढे जाऊया. नाही नको, लगेच पुढे जायला नको. हा, आपण नीट विचार करूया आधी बाबा. लग्न एकटाच करतात माणसं, आणि मी तर आता इतक्या उशिरा करते लग्न. नाही जमलं ना तर नाधड सुवासिनी नाधड कुमारिका अशी गत व्हायची माझी. त्यापेक्षा ना थोडा वेळ लागला तरी चालेल, पण नीट पारखून तावून सुलाखून मगच पुढे जाऊया. काय? सरुमावशी, मान्य आहे मला, पण आपण प्रयत्न करत राहिले पाहिजेत की नाही? आणि बघ ना, यांना देवाची आवड आहे. हा, चांगला बंगला आहे, चांगला बिझनेस आहे, फिरायची आवड आहे, सगळं चांगलं आहे. हो, देवावर विश्वास असणारे आहेतच हे. नाही पण हा नको. का? अगं लगेच काय लग्न लावत नाही होत आपण. आधी भेटूया, बोलूया, चौकशी करूया. आणि तुम्ही त्यांना भेटा ना. तुमचं पटलं ना तरच पुढे जायचं, नाही तर नाही. मी तेच म्हणतोय. अरे पण हा डिवोर्सी आहे. सरुमावशी, 10 वर्षापूर्वी झाला यांचा डिवोर्स. आणि सरुमावशी, हल्ली असतात ना असे बरेच. नाही, मला नको बाबा डिवोर्सी. डिवोर्सी हा काय रोग आहे का? तू काही म्हणा श्री, पण माझ्या मनाला नाही पटत ते. नाही, एक वेळ ना विधूर असेल तर चालेल, पण डिवोर्सी नको. त्यात काय फरक आहे? अरे, विधूर म्हणजे त्याची बायको देवाने त्याच्यापासून दूर केलेली असते, आणि डिवोर्सी म्हणजे बायकोला याने स्वतःहून दूर केलेलं असतं. पण बायकोने डिवोर्स दिला असेल तर? म्हणजे बायकोने त्याला दूर केलंय, याचा अर्थ त्याच्यामध्येच काहीतरी खोट असणार ना, म्हणूनच तिला संसार तोडावासा वाटला. असं काही नसतं अगं सरुमावशी. नाही पटत कधी कधी लोकांचं. हा, असं नाही श्री, पटवून घ्यायला हवं ना. हे बघ, याने एका बायकोला दूर केलंय म्हणजे दुसऱ्या बायकोलाही करू शकतो ना हा दूर. मला 7 जन्म साथ देणारा नवरा हवाय, एकाच जन्मात साथ सोडणारा नकोय. आणि लग्न म्हणजे खेळ वाटतो का रे यांना? नाही, नंतर तोडण्यापेक्षा ना आधीच नीट विचार करावा. लग्न मोडणं वाईटच. माणसाने कसा नीट छान संसार करावा, तरच तो ईश्वराच्या प्रेमाला पात्र ठरतो. हातात हात घेऊन मला माझ्या जोडीदाराबरोबर आध्यात्मिक मार्गाने मोक्ष प्राप्त करायचंय. आणि हा डिवोर्सी आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्निभोवती 7 प्रदक्षिणा घेणाऱ्या अर्धांगिनीला अर्ध्या वाटेवर सोडतो, वचन मोडतो. नाही नाही, अशा मेंटॅलिटीचा माणूस नकोच मला. सरुमावशी, अगं हल्ली असं काहीही नसतं. हा दृष्टिकोनातला फरक आहे हा फक्त. नाही बाबा, मला ते काही कळत नाही. सरुमावशी, थोडी तडजोडी करावी लागणार, लग्न आधी आणि नंतर सुद्धा. हे बघ श्री, माझं हे असं आहे बाबा, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. एक वेळ विधूर असेल ना तर चालेल मला, पण शक्यतो माझ्यासारखाच लग्न अडलेला असेल ना तर बरा. योग्य मुलगी मिळण्यासाठी अजूनही वाट बघत असेल ना तर उत्तमच. आणि माझी खात्री आहे, अत्यानंद महाराज माझ्यासाठी असं स्थळ नक्की आणतील. तू काही काळजी करू नकोस रे. अत्यानंद महाराज बसलेत ना, ते आणतील रे नक्की स्थळ. ते सगळं बरोबर करतील. चला निघते मी, माझी पठणाची वेळ झाली. हा, येते. नंतर पुन्हा करू हा सगळं. हो. हे अवघड आहे, हे अवघड आहे सगळं. हे बघ, एवढं पण अवघड नाहीये श्री. काय वेडी आहेस का? कुठून आणायचा मोक्षासाठी आध्यात्मिक मार्गावर हातात हात घालून चालणारा माणूस? अरे मिळेल श्री. कुठे? हे बा, आपण प्रयत्न करत राहायचे. जर देवाने ह्यांना बनवलंय ना, तर मग ह्यांच्यासाठी जोडीदार सुद्धा निश्चित बनवला असणार. आणि योग्य वेळ आली ना की तो समोर येईलच.
तुला कसं हे वाटू शकतं का? दृष्टिकोनातला फरक आहे हा आपल्या. काय?